आणि शरद पवारांच्या मध्ये अदानींची खुर्ची आता ठेवण्यात आलेली आहे। दोन्ही पवार आणि अदानी हे थोड्याच वेळामध्ये एकाच मंचावर येणार आहेत। शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत। गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं आज उद्घाटन होणार आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। योगेश, दोन्ही पवार एकत्र येणार असले तरी आता या दोन्ही पवारांच्या मध्ये अदानींची खुर्ची पाहायला मिळते। किती वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे? 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। बारामतीतल्या गदिमा सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो या कार्यक्रमाची आसन व्यवस्था नेमकी कशी करण्यात आलेली आहे। मधल्या भागात जी काही खुर्ची आहे ती अर्थात शरद पवारांची ती आसन व्यवस्था आहे आणि शरद पवारांच्या शेजारी उद्योगपती गौतम अदानी यांची ही आसन व्यवस्था आहे आणि गौतम अदानींच्या शेजारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकूणच शरद पवार आणि अजित पवारांनी शेजारी बसणं टाळलंय का, ही देखील चर्चा या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे खासदार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची आसन व्यवस्था मात्र एकमेकांच्या शेजारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या शेजारी गौतम अदानी यांच्या पत्नी प्रीती अदानी यांची ही आसन व्यवस्था आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे। या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नवीन वास्तूचं उद्घाटन सोहळा जो अदानी यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय मात्र आज एकत्र येणार आहे आणि या मंचावरतीच आज एकत्र संपूर्ण पवार कुटुंबीय आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाची, त्या संदर्भात आज नेमक्या काही चर्चा होतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण हा कार्यक्रम संपल्यानंतर पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी यांच्यामध्ये एकत्रित स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम पार पडणार आहे, जो शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी हा कार्यक्रम असणार आहे। आणि गौतम अदानी यापूर्वी देखील दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी आले होते आणि आज पुन्हा एकदा गौतम अदानी हे बारामतीत थेट येत आहे। त्यामुळे गौतम अदानी या संपूर्ण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात महत्त्वाची भूमिका पार पाडतायत का, ही देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळते। त्यामुळे आज या संपूर्ण पवार कुटुंबियांमध्ये काही चर्चा होते का, कारण पुणे पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार का, या बाबतीत देखील बैठक होणार असल्याची माहिती वातावरण आहे। एकीकडे चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत, मात्र असं असताना आता अशा पद्धतीचा कार्यक्रम होतोय की देशातील अत्याधुनिक एआय सेंटरचं उद्घाटन होत आहे, त्याच्यामुळे साहजिकच संपूर्ण राजकीय वर्तुळाचं देखील या कार्यक्रमाकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।